नमस्कार आई बाबा, मी तुमचा लाडका मुलगा रोहित पाटील. पॉडकास्टच्या सुरुवातीलाच मी एक सर्वांना विनंती करतो. महाराष्ट्रातील हा असा एकमेव पॉडकास्ट असेल किंवा मी घेतलेला असा एकमेव पॉडकास्ट असेल, ज्या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. आणि खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर मला बऱ्याच लोकांचे डी-एम्स पण येत असतात. तुमचे सगळ्यांचे डी-एम्स येत असतात. प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रॉब्लेममुळे अडचणीत आहे. प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगळे आहेत. कोणी प्रॉपर्टी रिगार्डिंग काहींच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत, तर कुणाच्या आयुष्यामध्ये जोडीदार त्यांचा लॉयल नाही. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्समुळं ते नैराश्यात आहेत. तर काहींना संतती होत नाहीये, याच्यामुळे ते प्रॉब्लेम्समध्ये आहेत. काहींची आर्थिक उन्नती होत नाही, त्याच्यामुळे काहींचे प्रॉब्लेम्स मेजर आहेत. आणि या सगळ्यांमुळे काय होतंय, आमचं सगळं चांगलं चाललं असताना सुद्धा 90% लोकं या सगळ्यांमुळे कुठेतरी डिप्रेशनमध्ये असतात. आजचा जो पॉडकास्ट होणार आहे, या पॉडकास्टच्या माध्यमातून मला आवर्जून सांगावसं वाटतं, की तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरच मिळणार नाहीयेत, तर तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळणार आहे, असं मी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो. माझ्यासमोर मयुरी छत्रे मॅम बसलेल्या आहेत. ॲज अ ॲस्ट्रोलॉजर म्हणून त्या काम करतात. गेले 4-5 वर्ष झाले त्या या क्षेत्रामध्ये काम करतात. त्याचबरोबर त्यांचे जे प्रेरणास्थान आहेत किंवा त्यांचे जे गुरु आहेत, ते पंकज मंत्री सर. त्यांना तिरुपती बालाजी प्रसन्न आहेत. गेले 17 वर्षांपेक्षा जास्त त्यांना त्या क्षेत्रातील अनुभव आहे. आणि या 2 व्यक्तींनी मिळून एक अशी वेबसाईट डिझाइन केलेली आहे, की ज्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तिथं पाहायला मिळणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून. तर आपण त्यांच्याशी सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहोतच. त्याचबरोबर तुमच्या आयुष्यातील सगळे प्रॉब्लेम्स, जे काही प्रॉब्लेम्स असतील, त्या प्रॉब्लेम्सवरती कशा पद्धतीने त्यांनी सोल्युशन काढलेलं आहे किंवा डिझाइन केलेलं आहे, याविषयी पण आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मयुरी मॅम, तुमचं खूप खूप स्वागत माझ्या या यूट्यूब चॅनलवरती. धन्यवाद. एक क्रेडिबल इन्फ्लुएन्सर आणि एक मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून मी पालकांच्या मनावरती राज्य करतो असं म्हणायला काही हरकत नाही. कारण जवळपास 6-6.5 कोटी पालक मला बघत असतात. त्याच्यामुळे माझ्या पॉडकास्ट चॅनलवरती मी अशाच लोकांना बोलवतो, ज्या लोकांना खरंच एखाद्या क्षेत्रातील खूप नॉलेज आहे आणि ते खूप विश्वासाने एखादं काम करतात. अपेक्षा व्यक्त करतो, की तुम्ही आमच्या पालकांना किंवा आमच्या लोकांना सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून सांगाल. सुरुवातीला तुमची ओळख करून द्या आमच्या ऑडियन्सना, की तुमचं नाव काय? तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड, तुमचं एज्युकेशन काय आहे आणि या क्षेत्रामध्ये तुम्हाला यावंसं कसं वाटलं? नमस्कार, मी सौ मयुरी अभय छत्रे. मी प्रॉपर पुण्याचीच आहे. 4 ते 5 वर्ष या ॲस्ट्रॉलॉजी क्षेत्रामध्ये आलेली आहे आणि माझं शिक्षण हे एम.ए. भरतनाट्यम आणि बी.एड आहे. 7 वर्षांपूर्वी मी एम.ए. भरतनाट्यम आणि टीचर म्हणून शाळेमध्ये काम करत होते आणि नंतर मी या क्षेत्रामध्ये पूर्णपणे ॲस्ट्रॉलॉजर म्हणूनच कार्यरत झाले. ओके. अ, आता माझा एक साधा तुम्हाला प्रश्न आहे. हो, तुम्ही जसं सांगितलंत, की तुम्ही एम-ए भरतनाट्यम केलेलं हो, आहे. हो, खरं तर करिअर करण्याच्या अनेक संधी आहेत. हो. त्यात तसं तुमचं एज्युकेशन पण आहे. तुम्ही ज्या क्षेत्रातून ग्रॅज्युएट झाला किंवा शिक्षण घेतलं, ते क्षेत्र आणि हे क्षेत्र पूर्णपणे डिफरंट आहे. पूर्ण. इकडे यावंसं का वाटलं? हा माझा एक साधा प्रश्न आहे. अगदी. यावंसं वाटलं म्हणण्यापेक्षा ना, हं. परिस्थितींनी यायला भाग पाडलं. ओके. अगदी खरं सांगायचं तर मला टेक्नॉलॉजी एवढी हं. वापरता येत नाही. बरं. ओके. माझं लग्न झालं हं. 2019 एंडला, हं. नोव्हेंबरमध्ये माझं लग्न झालं हं. आणि इमिजिएट लॉकडाऊन लागलं. मी तोपर्यंत जॉब करत होते. मी शाळेमध्ये टीचरचा जॉब करत होते. हं, हं, हं. भरतनाट्यम पण शिकवायचे आणि मराठीमधून माझं बी.एड झालंय. मी ते पण शिकवायचे. हं, हं. लॉकडाऊन लागलं, लग्न झालं. मला नाही जमलं ते टीचिंग सगळं ऑनलाईन ओके. शिकवायला वगैरे, हं, वगैरे. हं. आणि कुठेतरी एक मनामध्ये कॉलेजमध्ये असल्यापासून होतं, की ॲस्ट्रॉलॉजी या फील्डबद्दल एक फॅसिनेशन म्हणा किंवा ओके. वॉव फॅक्टर किंवा हे हं. कसं असतं, काय किंवा असतं, कुतूहल होतं असं म्हणू खूप शकतो. जास्त कुतूहल हं, होतं. हं. आणि माझ्या पूर्वजांची पुण्याई त्यांच्या आशीर्वादामुळे हं, हं, हं. कॉलेजमध्ये असल्यापासूनच थोड्या-थोड्या हं, गोष्टी हं. समजत जायच्या. आपण हं, ज्याला हं. अगदी इंट्युशन म्हणू शकतो. हं, हं, हं. कळत जायच्या गोष्टी, समजत जायच्या. पण इतकं वय लहान होतं, की मला त्याबद्दल काही जास्त नॉलेज नव्हतं किंवा हं. कुठून नॉलेज घ्यायचं हे सुद्धा मला तेव्हा समजत नव्हतं. हं, हं. आणि लॉकडाऊन लागलं. मग काय करू, काय करू? ओके. असं करता मग हं, हं. माझे जे ह्या क्षेत्रातले गुरु आहेत पंकज मंत्री दादा, हं, हं. त्यांची आणि माझी पहिल्यापासून ओळख होतीच. हं, हं. मग तिथे कुठेतरी असं झालं, की दादा मी करू का हे? हं, हं. मी येऊ का या क्षेत्रामध्ये पुढे? मला जमेल ओके. का? मी करू शकेन का? हं. त्यांनी माझ्या मनामध्ये विश्वास निर्माण केला, ओके. की तू करू शकतेस आणि तुला हेच करायचं आहे आता. अच्छा. आणि तेव्हा एक काळ असा होता, की भरतनाट्यम आणि टीचिंग हे मी हं. आयुष्यात कधीही सोडणार नाही. हं, हं. मी जे काही करेन ते मी दुसरं साइड बाय साइड करेन, हं, पण हं. मी हे सोडणार नाही. पण परिस्थितीच अशी निर्माण झाली, हं, हं, हं. की
माझ्या देवालाच म्हणजे वाटलं की आता ओके. तू ये इथे येस, आणि येस. नाही, तुम्ही तुमच्या गुरूंचं इथे नाव सांगितलंत, पंकज मंत्री. हो. मला पालकांना सांगावसं वाटतं, की मी नेहमी सांगत असतो, सचिन तेंडुलकर आज एवढं नाव मोठं असण्याचं कारण एकच आहे, की त्यांचे गुरु रमाकांत आचरेकर सर होते. पण बऱ्याच वेळा काय होतं, आपण गुरूला विसरून जातो. मला असं वाटतं, कुणीही असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना ज्याचा गुरु चांगला असतो, तो शिष्य नक्कीच इतिहास घडवणारं किंवा हिस्ट्री क्रिएट करणारं काम करतो. तसं तुमचे सुद्धा गुरु आहेत पंकज मंत्री सर. दादा तुम्ही म्हटलात त्यांना. आणि असं म्हटलं जातं, की त्यांना तिरुपती बालाजी प्रसन्न आहेत. हो, हो. तर तुमच्या गुरूंबद्दल 1-2 शब्द सांगा. त्याच्यानंतर आपण मूळ मुद्द्याकडे जाऊया. 17 वर्षांचा पंकज दादांना या क्षेत्रातला अनुभव आहे हं, हं. आणि त्यांनी दुसरं काहीही केलं नाही. रादर त्यांना हेच करायचं होतं. ओके. वयाच्या 24व्या वर्षापासून हं, हं. ते पत्रिका बघत नाहीत. हं, हं. त्यांना जन्मतारीख, जन्मवेळ ही काहीही लागत नाही. तिरुपती बालाजींच्या आशीर्वादाने ओके. ते प्रश्न बघतात. हं, हं. त्यांना गोष्टी समजतात समजतात. आणि ते उपाय देतात. अच्छा, ओके. आता तुम्ही याच्यावरती सोल्युशन काढत असताना बऱ्याच वेळा काय होतं, आमच्या आयुष्यामध्ये जेव्हा प्रॉब्लेम्स असतात, हं. तेव्हा आम्ही एखाद्या ॲस्ट्रोलॉजीकडे जातो. हं. ते सांगतात आम्हाला, की तुमची जन्मवेळ, जन्मतारीख, कुंडली वगैरे घेऊन या. हो. त्याचा अभ्यास करतात आणि ते सोल्युशन देतात. हो. पण तुम्ही लोकांचा हा त्रास कमी करण्यासाठी एक वेबसाईट डिझाइन केली हो. आणि त्या वेबसाईटवरती लोकं तिथे जाऊन एखादा व्हिडिओ, त्यांचा जो प्रॉब्लेम आहे तो तिथे विचारून, तो पर्चेस करून तो व्हिडिओ बघू शकतात. बरोबर. हे अशा पद्धतीची एक युनिक वेबसाईट डिझाइन करावीशी का वाटली तुम्हाला? मी आणि पंकज दादा जेव्हा वैयक्तिक कन्सल्टेशन करत होतो, वन टू वन हं. जेव्हा लोकांशी फोनवर बोलत होतो, रुद्राक्ष किंवा तांब्याच्या यंत्राचे उपाय हं. देत होतो, हं. तेव्हा आम्हाला लिमिटेशन्स खूप होते. ओके. कारण वन टू वन किती बोलणार लोकांशी? बरोबर. रोज अगदी, मी अगदी. 100 लोकांशी नाही फोनवर बोलू अगदीच, शकत आहे. अगदीच, अगदीच. आणि त्या 100 लोकांना जे प्रॉब्लेम आहेत हं, आजचे, हं, ते हं. आजचे आहेत ना ते प्रॉब्लेम. बरोबर. 4-5 महिन्यांनी, 6 महिन्यांनी काय उपयोग त्यांना कन्सल्ट करून? बरोबर, बरोबर. आणि ते आमच्याकडे जे येतात लोकं, हं, म्हणजे हं. जे क्लायंट की प्रॉब्लेम घेऊन ते इतक्या विश्वासाने येतात, हं. की ह्यांच्याकडे गेल्यानंतर प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळेल. बरोबर. मग पैशांचा प्रॉब्लेम असो, अफेअरचा प्रॉब्लेम असो, हं. भांडणाचा प्रॉब्लेम असो, कुठलाही प्रॉब्लेम हं, असो, हं. ताई दादांकडे गेल्यानंतर प्रॉब्लेम सुटणार, हा सुटणार. विश्वास असतो. ओके. दादांच्या आत्तापर्यंतच्या अनुभवावरून हं, हं. हेच झालं. 2-2.5 वर्षांपूर्वी साधारण आमच्या डोक्यामध्ये वेबसाईटची कन्सेप्ट आली. ओके. हं. कशी आली? हं. ती ह्याच त्रासातून आली, की आपण कुठेतरी कमी पडतोय लोकांना सर्व्ह करायला. बरोबर, बरोबर. अच्छा. मग आपण लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हं. दुसरा कुठला मार्ग आणू शकतो? हं, हं, कुठल्या हं. माध्यमातून आपण एका वेळेस हजारो लोकांपर्यंत पोहोचू शकतो? बरोबर. ॲस्ट्रोलॉजीच्या हं. माध्यमातून, हं, हं. उपायांच्या माध्यमातून. हं, हं. दादांचं कायम एक वाक्य असतं, हां. प्रॉब्लेम हा सोल्युशन बेस पाहिजे. हं. प्रॉब्लेम हा उपाय बेस पाहिजे. हं, हं. नुसतं का झालं, कधी झालं, कसं झालं? प्रॉब्लेम का झाला याला महत्त्व नाही. हं. प्रॉब्लेममधून बाहेर येण्याचा उपाय काय? बरोबर. हे अगदी, त्यांचं अगदी. कायम एक ब्रीदवाक्य असतं. हं. सो मग त्या ह्याच्यातून त्यांनी बालाजींना विचारलं पंकजदादांनी, की हं. आम्हाला असं काहीतरी मोठं माध्यम द्या, हं. की आम्ही सगळ्यांना एका वेळेस एकत्र मदत करू शकू. हं, 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 हं. आणि मग तिरुपती बालाजींनी आम्हाला रादर दादांना ओके. वेबसाईटची कन्सेप्ट दिली. ओके. आता ही वेबसाईट उत्तमरित्या तुम्ही डिझाइन वगैरे केलेली आहे, जिथे अनेकांना त्यांच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तर मिळणारच आहे आणि ते ऑथेंटिक असणार आहे. ते त्यांना प्रत्येकांना लागू होणार आहे किंवा ते ॲक्युरेट असणार आहे. अगदीच आहे. बरोबर आहे. ही वेबसाईट आहे ना, ही वेबसाईट कशाप्रकारे काम करते थोडंफार त्याच्याबद्दल सांगा? तुम्ही जर वेबसाईटला व्हिजिट केलीत ओके. आणि कोणत्याही प्रश्नाला क्लिक केलं किंवा हं. कोणत्याही व्हिडिओला क्लिक केलं तर तुम्हाला नंबर्स दिसतील. बरोबर. आपली वेबसाईट ही हं. प्रश्न आणि नंबर्स ह्या एका तत्वावर चालते. ओके. हं. डिजिटल पद्धतीची वेबसाईट आहे, पण हं. AI बेस वेबसाईट नाही. हां, मी तिकडे येणारच होतो. येस, तुम्हीच सांगितलं येस, ओके. येस. डिजिटल पद्धतीची वेबसाईट हं. आहे आणि हं. काम कशी करते? हं. इच्छापूर्तीचा व्हिडिओ, हं. इच्छापूर्ती आणि कामातले अडथळे दूर होण्यासाठीचा उपाय हं, हं, हं. व्हिडिओद्वारे. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला 6 नंबर दिसतात. ओके. हं. 6 नंबरला हं. 6 वेगवेगळे उपाय आहेत. ओके. जे व्हिडिओ मी स्वतः शूट करून अच्छा. तिथे अपलोड केलेले आहेत. अच्छा. ओके. पण हं. कुठल्या नंबरला कुठला तुम्हाला उपाय येईल हे तुमच्या नशिबावर अवलंबून आहे, बरोबर. तुमच्या डेस्टिनीवर अवलंबून येस, आहे. येस. अगदीच. ह्या तत्वावर आपली वेबसाईट चालते. हं, हं. तुम्ही मनामध्ये एखादी इच्छा व्यक्त केलीत, की मला घर घ्यायचंय. हं. माझी घर घेण्याची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी मला उपाय पाहिजे. हं. आणि तुमच्या मनामध्ये 2 नंबर आला. हं, हं. तुम्ही 2 नंबरला क्लिक करायचं ओके. आणि मग तुम्हाला जो उपायाचा माझा व्हिडिओ दिसेल, हं. त्यात जो मी उपाय सांगितलाय, हं, हं. तो तुम्ही केल्यानंतर तुमची घर घेण्याची इच्छा 100% तुम्हाला पाहिजे तशीच पूर्ण होणार. बापरे! हो. अच्छा. ओके.
म्हणजे थोडक्यात लोकांचे जे प्रॉब्लेमचं मूळ आहे हो ते हो तिथे त्यांना पाहायला मिळणार आहे. अजून एक सांगते. हं, दोष खूप असतात. हं. म्हणजे प्रॉब्लेम का झाला ओके. हे हं, मूळ असतं. हं, पण कसं म्हणतो ना, ही जी आपली जनरेशन आहे, हं. नोकरी आत्ता लागत नाहीये ना. बरोबर, जो बरोबर. कुठला XYZ दोष आहे, हं, तो आम्ही दोष घालू. कुलदेवतेचा दोष, आपण ओके. बोललो त्याप्रमाणे, हं, हं, हं. दुर्लक्षित देवस्थानाचा दोष, हं, हं, नवस आठवत नाहीये हा दोष. हं. आहेत, असू देत. आम्ही ते नक्की सॉल्व्ह करू. हं, हं. पण ताई, आत्ता इन्स्टंट उपाय दे. हां, हां. बरोबर. अच्छा. हे आमचं म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून उपाय ओके. आणण्याचं प्रेरणा होती ती. ओके, की ओके, ताई ओके. आत्ता उपाय दे ना गं, आत्ता नोकरी लागत नाही, आत्ता पैशांचा प्रॉब्लेम येतोय, बरोबर, पैसाच टिकत नाहीये, खूप कष्ट करतोय. ही बरोबर, इच्छा पूर्ण होण्यासाठी आत्ता काहीतरी उपाय दे ना. बरोबर, बरोबर. हे प्रेरणा आहे आमची ओके. हं. व्हिडिओतनं उपाय आणण्यासाठीची. ओके. मला इथे आवर्जून एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटेल. अ, मला Instagramला, Facebookला, YouTubeला जेवढ्या कमेंट्स येतात किंवा जेवढे DMs येतात, त्यांची संख्या खूप हजारोमध्ये आहे. आणि जेव्हा माझ्या महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणी जेव्हा मला मेसेज करतात, त्या मेसेजच्या जेव्हा मी वाचतो किंवा त्या मेसेजचा अभ्यास करतो, तेव्हा 90% मेसेजेस एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सबद्दल असतात, की जसं की मला माझ्या अनेक बहिणी सांगतात, की "दादा, माझ्या नवऱ्याचं बाहेर अफेअर चालू आहे. आणि मला माहिती आहे कोण आहे, पण त्यांचं नातं ब्रेक झालं पाहिजे, कारण त्याच्यामुळे माझ्या संसाराची वाट लागते. हम्म. संसार माझा उद्ध्वस्त होत चाललाय. त्याच्यामुळे आमच्या मुलांकडे दुर्लक्ष होतंय, किंबहुना मुलांचं आमचं नुकसान होतंय." अनेक मुलंसुद्धा मला मेसेज करतात, की "माझ्या बायकोचं बाहेर अफेअर आहे, तर आता मला काय करावं लागेल?" वगैरे. मला त्यांच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन द्यायला खऱ्या अर्थानं मर्यादा येतात. कारण काय सांगणार तर काय सांगणार ना? तर मॅम, मला एक तुम्हाला विचारावसं वाटतं, की ज्यांच्या लाईफमध्ये हा प्रॉब्लेम आहे हम्म. किंवा ज्या आपल्या महिला भगिनी वगैरे असतील, त्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सला फेस करतायत. हो. त्यांचे नवरे कुठेतरी बाहेर अफेअर करतायत. हे त्यांचे अफेअर बंद झाले पाहिजेत आणि कुठेतरी त्यांचा संसार टिकला पाहिजे किंवा नातं पहिल्यासारखं झालं पाहिजे. या रिगार्डिंग आपल्या वेबसाईटवरती व्हिडिओज वगैरे आहेत का? हो, आहेत ना. आपल्या वेबसाईटवर ते व्हिडिओ आहेत. ओके. जेणेकरून एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर कायमचा तुटू शकेल आणि त्यांचा संसार वाचू शकेल. मला महाराष्ट्रातील माझ्या तमाम लाडक्या बहिणींना सांगावसं वाटतं, की ज्यांच्या लाईफमध्ये हा प्रॉब्लेम आहे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा, त्यांनी काय करायचं आहे, त्यांनी वेबसाईटवरती जायचं आहे. तिथे तुम्हाला एक बंधनमुक्ती पूजेचा कॉलम दिसेल. तिथे जर तुम्ही क्लिक केलं तर डायरेक्ट तुम्ही मयुरी मॅमशी कॉन्टॅक्ट करू शकता. तिथे मॅम जर वेळ असतील तर तुमच्याशी कनेक्ट करतीलच. किंवा दुसरा एक ऑप्शन असाही आहे, की तिथे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून त्या मार्गदर्शन करतील. तिथे सुद्धा तुम्हाला तो व्हिडिओचा ऑप्शन येत्या 2-4 दिवसांमध्ये दिसून जाईल. तर ह्याच्यावरती आता मला सांगा मॅम, आता हा जो प्रॉब्लेम आहे, जो मी आता शेअर केला हो. तुमच्यासोबत, डिस्कस केला, तो ॲक्चुअली मेजर प्रॉब्लेम आहे. खूप खूप. कारण तुम्ही तर बघताय एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स कसे हो चालू आहेत वगैरे. हो असा काही एखादा अनुभव आहे का, की कुणाचं तरी असं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं, हो. त्यांनी आपला व्हिडिओ बघितला किंवा तुमच्या माध्यमातून बंधनमुक्तीची प्रोसेस. बंधनमुक्तीची प्रोसेस करून घेतली आणि त्यांचा प्रॉब्लेम तो कायमचा सॉल्व्ह झालेला आहे? मी खोटं नाही सांगणार, ओके. पण पंकज दादा आहेत, त्यांच्याकडे 90% क्लायंट हं. हे ह्याच प्रॉब्लेमचे आहेत. बापरे! हो. ओके, प्रो आहेत पंकज दादा ओके. ही पूजा करण्यासाठी. मग ती पूजा केल्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय? झाला? 100% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. फक्त आम्ही एकच सांगतो, हं, की पूजा केलेली आणि बरं, मी पूजेमध्ये मी माझ्याकडे किंवा पंकज दादा त्यांच्याकडे पूजा करतात हं, आणि आम्ही वस्तू कुठलीही पाठवत नाही. आम्ही फक्त सांगतो, की पूजा केली आहे. तर आम्ही ती पूजा आमच्याकडे करतो हं, आणि बायकोनी जर आम्हाला कॉन्टॅक्ट केला असेल, की नवऱ्याचा एक्स्ट्रामॅरिटल अफेअर आहे, हं. तर बायकोला हे आवर्जून सांगतो, की आता तू शांत राहा. ओके, ओके. पूजा केलेली आहे की नाही हं, तुझ्यासाठी? हं, हं. त्याचं तुटणार आहे बाहेरचं, 100% तुटणार आहे. पण जो वेळ आहे ना, तो हं. अनिश्चित असतो. बरोबर. काहींचा हं, 8 दिवसात रिझल्ट मिळालाय, हं. काहींचा रिझल्ट मिळाला 6-6, 8-8 महिने लागलेले आहेत, ओके, काहींचा रिझल्ट मिळायला वर्ष लागलेलं आहे. ओके. पण असं आत्तापर्यंत कधीही या बाबतीत झालेलं नाही, की आम्ही प्रोसेसची पूजा केली आणि तो फेल गेली आहे. आणि फेल गेली, ओके. रिझल्टच मिळाला नाही, हं, असं हं. झालेलं नाही. ठीक आहे मॅम, तुम्हाला हा अनुभव आलेला आहे. निश्चितच ते वर्क करत असणार आहे. तर मला पुन्हा एकदा माझ्या ऑडियन्सला सांगावसं वाटेल, ज्या कोणी स्त्रिया असतील किंवा जे कोणी पुरुष असतील, जे आपल्या जोडीदाराच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सला कंटाळलेले असतील आणि ज्यांना आपला संसार वाचवायचा असेल, त्यांनी वेबसाईटवरती जा. मी तुम्हाला 2 ऑप्शन तिथे दिलेले आहेत त्यांनी. एक, तुम्ही डायरेक्टली तिथे कॉलम असेल, तिथून तुम्ही मॅमशी कनेक्ट करू शकता किंवा तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पण त्या तुमच्या प्रॉब्लेमचं तुम्हाला सोल्युशन मिळू शकतं. अजून एक अतिशय म्हणजे खूप मोठा प्रॉब्लेम आहे. हं. पहिला आपल्या
महाराष्ट्रातील लोकांची मानसिकता होती जॉब करण्याची. हं, पण आता बऱ्याच मुलांची मानसिकता आहे बिझनेस, व्यवसाय करण्याची. बरोबर. पण काय होतं, बऱ्याच वेळा आमच्याकडे भांडवल आहे, आमच्याकडे हं, सगळ्या गोष्टी आहेत, पण हं, आमच्या व्यवसायामध्ये वृद्धी होत नाहीये. हं, आमचा व्यवसाय वाढत नाहीये, व्यवसाय टिकत नाहीये हं. किंवा चालू केला तर जेवढं अपेक्षित आहे तेवढं त्याच्यामध्ये यश मिळत यश नाही. मिळत नाही. तर त्या रिलेटेड तुम्ही काय सांगाल? किंवा त्या अकॉर्डिंग आपल्या वेबसाईटवरती व्हिडिओज वगैरे आहेत का? आहेत. व्यापार वृद्धीसाठीचे आपल्या वेबसाईटवर व्हिडिओचे उपाय आहेत. ओके. आता व्हिडिओच्या माध्यमातून मी उपाय दिलेत म्हणजे काय दिलेत? स्तोत्रमंत्र दिली आहेत का? नाही. हं, हं. दानधर्म सांगितलाय का? नाही. हं. मी तिकडे यंत्र बनवायला सांगितलंय. ओके, ओके. का हं. पेन पेपरवर यंत्र बनवायला हं, सांगितलंय. हं, हं, हं. तर तो उपाय करून तुम्ही हं. तुमची व्यापार वृद्धी 100% करू शकता आणि हे अनुभव लोकांना आलेले आहेत, आजही हं. येत आहेत. हं, हं. आता व्यापार वृद्धीसाठी आपण काय आपला मेन हेतू, उद्देश काय असतो, की हं. व्यापारामध्ये वाढ व्हावी म्हणजे त्याचा पैशांच्या स्वरूपात आपल्याला बेनिफिट मिळावा. बरोबर. अगदीच, आणि जे अगदीच. प्रतिस्पर्धी आहेत, हं, हं. त्यांच्याशी कॉम्पिटिशन करताना आपलं नाणं खणखणीत वाजावं. अगदीच, अगदीच, अगदीच. ग्राहक यावेत हं. आपल्याकडे हं, किंवा नजर लागलेली असेल आपल्या व्यवसायाला तर ती जावी. हं, हं. ह्यासाठी व्यापार वृद्धीसाठी जे मी तिकडे उपाय दिलेले आहेत, हं, ते हं. खूप महत्त्वाचे, खूप प्रभावी आणि अतिशय सोपे उपाय आहेत. हं, हं. आपलं एक आहे, जे व्हिडिओच्या माध्यमातून उपाय दिलेले आहेत, ते सगळेच्या सगळे उपाय खूप सोपे आहेत. ओके. आणि व्हिडिओसाठी जे अ, हं. आहेत हं. चार्जेस, हं. ते तेवढाच फक्त खर्च, ज्याला आपण एनर्जी एक्सचेंज म्हणतो, बरोबर, बरोबर. हं. तेवढाच आहे. व्हिडिओ करायला ₹1 सुद्धा खर्च नाहीये. ओके. वन टाईम पेमेंट आहे ते? वन येस, वन टाईम टाईम. पेमेंट एकदा आहे. पेमेंट केलं की परत हो. नाही करावं लागत. तुम्ही व्यापारी आहात. हं. तुम्हाला व्यवसाय वाढवायचा आहे तुमचा. फॉर एक्झाम्पल तुम्ही हं. व्यापारी आहात, तुम्हाला व्यवसाय वाढवायचा आहे. हं. तुम्ही व्यापार वृद्धीच्या व्हिडिओला क्लिक करायचं. हं. तुम्हाला जो नंबर वाटतोय त्याला क्लिक करायचं हं. आणि जो उपाय येईल तो हं. एकदाच करायचा. ओके. तुम्हाला आयुष्यात परत कधीही हं, हं. तुमच्या व्यवसायासाठी वेगळे व्हिडिओ बघून हं, उपाय हं. करायची गरज नाही. ओके. आता ह्याला जोड मी सांगेन, हं. की व्यापाऱ्यांना काय किंवा नोकरीमध्ये काय सगळ्यांना नजर लागते, बरोबर, बरोबर. दृष्ट लागते. बघवत हं. नाही लोकांना. लोकं घोकतात. हं. नजर लावतात बेसिकली. येणार आहे मी याच्यावरती. हां, बोला. ओके. हं. तर व्यापार वृद्धीचा व्हिडिओ ज्यांनी घेतलेला आहे, हं. त्यांनी आवर्जून इच्छापूर्तीचा व्हिडिओ हं. आणि नजर दोषाचा व्हिडिओ हं. हेही उपाय करावेत. ओके. जेणेकरून तुमचा व्यवसाय हा सगळ्या बाजूंनी प्रोटेक्टेड राहील. बरोबर, बरोबर. मी असं का म्हटलं तुम्हाला त्याचं कारण सांगतो. माझ्या सगळ्या ऑडियन्सना, माझ्या पालकांना पण माहिती आहे. मी पॉडकास्टच्या सुरुवातीलाच एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती, की मी माझ्या पॉडकास्ट चॅनलवरती अशाच लोकांना बोलवतो, की एकतर मी अनुभव घेतलाय त्या लोकांचा किंवा ते मला जेन्युइन लोकं वाटतात. कारण तुमच्या विश्वासावरतीच मी एवढा मोठा झालेलो आहे आणि माझं नाव मोठं आहे आणि माझं तुम्ही ऐकता. कारण तुम्हाला माहिती आहे, रोहित दादा कुठल्याही चुकीच्या गोष्टीला प्रमोट करत नाहीये. मी मार्चमध्ये साधारणतः गाडी बुक केली होती, तुम्हाला माहितीच आहे आणि त्याचा व्हिडिओ मी सोशल मीडियावरती पण अपलोड केला होता. खरं तर गाडीची डिलिव्हरी एप्रिलमध्ये होणार होती. पण अनफॉर्च्युनेटली सगळ्या गोष्टी व्यवस्थित असताना सुद्धा, एक्स्पेक्टेड असताना सुद्धा डिलिव्हरी झाली नाही. मग त्याच्यानंतर सतत माझ्या मनामध्ये एक प्रश्न घोंगावत होता, की असं का? तर मी मॅमच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो आणि तिथं वेबसाईटवरती जाऊन 2 व्हिडिओज बघितले. एक इच्छापूर्तीचा आणि एक नजर दोषचा. मी कारणांमध्ये गेलोच नाही, की माझं स्वप्न का पूर्ण होत नाही किंवा गाडी माझी का येत नाही वगैरे. फक्त मला सोल्युशन हवं होतं. ते सोल्युशन मी घेतलं आणि त्या गोष्टींवरती मी काम केलं. आता त्याचा रिझल्ट तर मला आलेलाच आहे. तुम्हाला दिसेलच तो. तर मला आवर्जून सांगावसं वाटतं, की ही वेबसाईट खरोखर खूप प्रभावी आहे. या वेबसाईटवरती तुम्ही जा आणि आवर्जून व्हिडिओ, ते तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील त्या रिगार्डिंग जे काही व्हिडिओज असतील, ते व्हिडिओ तिथून पर्चेस करा आणि बघा तुमचा अनुभव कसा आहे. तर माझा तर अनुभव असा सांगत आहे. मॅम, मला अजून एक तुम्हाला विचारावसं वाटतं. आता लोकांच्या आयुष्यामध्ये नाना प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात. बरोबर. जसं की मी सुरुवातीला सांगितलं, की काही लोकं व्यवसायामध्ये वाढ होत नाहीये किंवा लॉस होतोय, त्याच्यामुळे अडचणीत आहेत. काही लोकांच्या आयुष्यामध्ये नाती तुटतायत किंवा नाती ब्रेक होत आहेत त्याच्यामुळे. आपल्या वेबसाईटवरती असे कुठले आपण हे आहेत, आपले व्हिडिओज आहेत, की ज्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. कारण प्रत्येक माणूस वेगळा आहे, प्रत्येक माणसाचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत, नाना प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामुळे. तुम्ही वाचलं असेल आपल्या वेबसाईटवर. हो. नाही, मी तर वाचलंय, पण तुम्ही आमच्या मी ऑडियन्सला तेच सांगा. तेच सांगते. येस. जेव्हा आपले ऑडियन्स ते वाचतील त्यांना कदाचित असं वाटेल,
की टायपिंग मिस्टेक झाले की काय? ओके. तर ती टायपिंग मिस्टेक नाहीये. हं, हं. लिटरली हं. दोघात भांडण लावायचा व्हिडिओ आहे. ओके. अच्छा. येस. हां. इन्स्पिरेशन सांगते. घरामध्ये, नात्यामध्ये, कंपनीमध्ये, ऑफिसमध्ये, हं, कुठेही समाजामध्ये वावरत असताना हं, 2 व्यक्तींमुळे हं. जर तुम्ही प्रॉब्लेममध्ये येत असाल, ओके. कोणीही, हं. कोणतीही व्यक्ती जर कोणत्यातरी 2 उगाचच व्यक्तींमुळे प्रॉब्लेममध्ये येत असेल, तर त्यांच्यात ताटातूट करण्यासाठीचा तो व्हिडिओ आहे. उदाहरण देऊ? हो, द्या. एक क्लायंट आहेत आपले, नाव नाही रिव्हील करत त्यांचं. हं, त्यांना कंपनीमध्ये त्यांचं प्रमोशन अडून राहिलेलं होतं. ओके. त्यांनी खूप सर्च केलं, की का प्रमोशन अडलंय? काय नक्की प्रॉब्लेम होतोय? ओके. म्हणजे कारणे शोधण्याचा प्रयत्न केला. हां, प्रॅक्टिकल कारण त्यांनी शोधलं. हं. कंपनीमध्ये काय नक्की त्यांच्याबरोबर होतंय? तर त्यांनी ज्या कलीग्सला विचारलं, हं, त्यांच्या कलीग्स थ्रू त्यांना कळलं, हं. की त्यांचे मॅनेजर ओके. आणि त्यांचा बॉस ओके. असे दोघं जण एकत्र येऊन ह्यांच्या विरुद्ध पॉलिटिक्स करतायत आणि ह्यांचं ओके. इन्क्रिमेंट अडवतायत. हं, हं, कारण हं. भलत्याच कोणाला तरी त्यांना पुढे न्यायचं होतं. बरोबर. अच्छा. ओके. आता हे आले प्रॉब्लेममध्ये, टेन्शनमध्ये आले, की हं. ताई माझं म्हणजे सगळं आहे, माझ्याकडे नॉलेज आहे, माझा अनुभव आहे, मी भरपूर काम हं, करतोय. हं, तरी पण ह्या दोघं विनाकारण एकत्र झाली हं, आणि मला प्रॉब्लेम्स हं, क्रिएट झालाय हं, कंपनीमध्ये. कदाचित मला काढून पण टाकतील. हं, हं, हं. कारण वेगळाच कोणाला तरी प्रमोट करायचंय. बरोबर. तर काय करू? असं काहीतरी उपाय द्या मला, हं, की मी म्हणजे मला तो त्या दोघांमुळे होणारा प्रॉब्लेम निघून जाईल. बरोबर. हं, मी त्यांना सांगितलं, की आपल्या वेबसाईटमध्ये 2 व्यक्ती भांडण लावायचा हं, व्हिडिओ बघा. हं, तुम्हाला जो उपाय येईल तो करा. त्यांनी तो उपाय केला. हं, मॅनेजर हं. आणि त्याचा बॉस ओके. या दोघांमध्ये भांडण लावून दिलं त्याने. हां का? हां. अच्छा. ओके. त्या दोघांची ताटातूट झाली ना. त्यांचा मुद्दा काय होता, की आता फॉर एक्झाम्पल आपण राहुल नाव घेऊया. हं, फॉर एक्झाम्पल माझ्या क्लायंटचं नाव राहुल. हं, राहुलला पॉलिटिक्सला सामोरं जावं लागत होतं मॅनेजरमुळे आणि त्यांच्या बॉसमुळे. हं, त्या दोघांचा मुद्दा काय होता? राहुलला पुढे जाऊ द्यायचं नाही. हं, कारण काय? विनाकारण. हं. काहीच कारण नाही आहे ना याला. बरोबर, बरोबर. उगाचच. हं, इगोमुळे. हं. मग मॅनेजर आणि त्या बॉसचं राहुलने भांडण लावून दिलं. तो मुद्दाच गेला ना, कारण ती दोघंच एकमेकांशी भांडायला लागली. मग ह्यांचं झालं प्रमोशन? झालं ना प्रमोशन. प्रमोशन झालं, इन्क्रिमेंट झालं. नंतर ओके. काही दिवसांनी ते 3 महिन्याचं जे असतं हं, हं, अ, ते क्वार्टरली काहीतरी त्यांचं हं. खूप बेस्ट काम केल्याचं अवॉर्ड वगैरे मिळतं. ओके. इन्सेंटिव्ह इथपर्यंत टाइप वगैरे. हां, हं. इथपर्यंत गेला तो माणूस. म्हणजे एवढे प्रभावित आपले व्हिडिओज काम खूप करतात. खूप प्रभावी, खूप हं, प्रभावी. हं, हं, हं. आता हे अगदी लहान मुलांचं उदाहरण घ्यायचं, कॉलेजमधल्या मुला-मुलींचं उदाहरण घ्यायचं, तर त्यांना पिअर प्रेशरला फार सामोरं जावं लागतं. ग्रुपिझम त्यांच्यामध्ये फार होतं. बरोबर, बरोबर. 3 मैत्रिणी असतात किंवा 3-4 मित्र असतात. एकाला बाजूला टाकतात हं, विनाकारण हं, आणि ते तिघं एकत्र होतात. हं. मग त्या एका मुलानी त्याची काहीही चूक नसताना का सफर व्हायचं? बरोबर. मुद्दा हा आहे. हं, हं, तुमची जर काहीच चूक नाहीये, तर तुम्ही उगाचच 2 किंवा इतर 3 हं. व्यक्तींमुळे का सफर होताय? बरोबर, बरोबर. हा व्हिडिओ देण्याचं कारण, हं, हा उपाय देण्याचं कारण 17 वर्षांच्या अनुभवात असंख्य क्लायंट असे येऊन गेले आमच्याकडे, हं. की दादा खूप सात्विक वागलो आता. आता बास. आता बास आता. डोक्यावरनं पाणी गेलं. येस. साम, दाम, दंड आता खूप झालं. बरोबर. आता काहीतरी असा जालीम उपाय द्या, की जेणेकरून माझा जो प्रॉब्लेम आहे, हं, तो सॉल्व्ह होईल. हं. बरोबर. आपल्याला यामध्ये कोणाचं नुकसान नाही करायचंय. येस. उलट ते लोकं आपलं नुकसान करतायत, ते नुकसान थांबवायचंय. थांबवायचं. येस, अगदीच. यासाठी दोघात भांडणं लावून देणारा तो पण व्हिडिओ आहे आपल्या हो. वेबसाईटवरती. येस. असा कोणाच्या लाईफमध्ये जर प्रॉब्लेम असेल, की 2 व्यक्तींच्या एकत्र येण्यामुळे किंवा 2 व्यक्ती तुमच्या विरुद्ध काहीतरी साजिश रचतायत, तर त्यांनी आवर्जून हा व्हिडिओ वेबसाईटवरती जा आणि नक्की बघा तुम्ही. तिथं जी काही प्रोसेस असेल ती तुम्हाला तिथे कळून जाईल. ते आपण म्हणतो ना काट्याने काटा काढणं. हां, हां, हां. नाही बरोबर आहे. खूप सर्दी झाली की आपण तिखट पाणीपुरी खातो. त्याशिवाय सर्दी येस, बरीच होत नाही. येस. नाही मला एक गोष्ट चांगली काय वाटली माहिती आहे का? तुम्ही एक वाक्य वापरलंत, की आपल्या त्या भांडण लावण्यामुळे किंवा तो व्हिडिओ बघण्यामुळे कुणाचं नुकसान होणार नाही, पण आपलं नुकसान होण्यापासून थांबणार आहे. करेक्ट. म्हणजे आपला त्याच्या पाठीमागचा हेतू किती शुद्ध आहे, हो, हो. की बऱ्याच वेळा काय असतं, की शत्रूला त्रास देऊन आम्हाला हॅपीनेस मिळवायचा असतो. पण नाही, इथे शत्रूला त्रास वगैरे काय द्यायचा नाही, नाही. नाही. पण मला माझ्या हक्काचा हॅपीनेस मला परत मिळवायचा करेक्ट. आहे. आता बऱ्याच स्त्रिया अशा असतात, की नवऱ्याबरोबरचं नातं खूप चांगलं असतं. सासूबरोबरचं नातं खूप चांगलं असतं. हं. नणंदेबरोबरचं नातं इंडिव्हिज्युअल चांगलं असतं. बरोबर. पण ते तिघं एकत्र आले,
की की काहीतरी त्या होतंच. सुनेला म्हणजे मी काय ह्यांच्या घरात लग्न करून आले इथपर्यंत होतं आणि मग ते त्रास. तिघं एक होतात. मग त्या सुनेनी का बरं त्रास सहन करायचा? नाही, अगदीच, अगदीच, अगदीच. येस, येस, येस. नाही, अनेक महिला आहेत त्या या त्रासाने सुद्धा हो, ग्रस्त आहेत, हो. की खूप आहेत. नंदा खूप त्रास देतात त्यांना ॲक्चुअली. सो त्यांनी पण हा व्हिडिओ नक्की बघा. तुमच्या नंदा त्रास द्यायच्या बंद करतील तुम्हाला आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही हॅपीनेस असेल तो तुम्हाला मिळून जाईल. अजून एक महत्त्वाच्या मुद्द्यावरती मॅम तुमच्याशी मला बोलायचं आहे. माझ्या लाईफमध्ये सडनली 1 वर्षाच्या अंतरामध्ये खूप काही गोष्टी घडल्या. माझ्या ऑडियन्सला बऱ्यापैकी माहिती आहेत. त्या गोष्टींचा मी परत-परत उल्लेख नाही करणार. कारण मलाच त्या गोष्टी आठवल्या, की थोडासा त्रास होतो. पण एक गोष्ट आहे जी मी मगाशी पण सांगितली तुम्हाला, की कारची. त्याच्यानंतर मला बऱ्याच जणांनी माझे जे हितचिंतक आहेत किंवा जवळचे लोक आहेत, त्यांनी मला असं सांगितलं, की "रोहित तुझ्या प्रगतीला कोणाची तरी नजर लागली. तुझ्या पद्धतीने प्रगती करत चाललायस त्यामुळे तुला कोणाची तरी नजर लागली आणि कुणाला तरी असं वाटतं, की तुझं चांगलं व्हायला नको." तर मला सुरुवातीला खरं तर ह्या गोष्टी पटत नव्हत्या नजर दोषाच्या. त्याच्यानंतर मी मॅमशी कनेक्ट झालो. त्याच्यानंतर वेबसाईटवरती गेलो. तिथं मी नजर दोषाचा व्हिडिओ बघितला. त्याच्यानंतर हा ताईत मला त्यांनी बनवायला शिकवला. हा ताईत मी घातला. मला असं वाटत नाही कोणाची मला आता नजर लागेल. कारण तेवढा कॉन्फिडन्स माझ्यामध्ये आलेला आहे किंवा मला सिक्युअर फील होतं. प्रामाणिकपणे सांगावसं वाटतं. तर मॅम ह्या रिगार्डिंग आपल्या ऑडियन्सला तुम्ही काय सांगाल नजर दोषाबद्दल? सांगते. आता वेबसाईटवर जाऊन मी तर व्हिडिओ बघितलाय. हं. पण तुम्ही आमच्या ऑडियन्सला काय सांगाल? कारण प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टींची नजर लागू शकते ना. बरोबर. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला नजर लागते. बरोबर. बरोबर आहे. हं. नजर लागल्यानंतर लहान मुलांचं काय होतं? रात्री झोपताना स्वप्न पडतात. ओके. हं. हं. ते रडत उठतात हं. आणि लहान म्हणजे अगदी लहान नाही, 5वी-6वीतल्या मुलाचं सुद्धा असं होतं, बरोबर. की स्वप्न पडतात, रात्री झोपेतनं उठतात हं. किंवा शांत झोप लागत नाही, किरकिर करायला लागतात. अचानक आता थोडी मोठी मुलं बघितली, हं. अचानक स्वभावामध्ये बदल झालेला पालकांना जाणवतो. हं, हं. हे नजर दोषाची लक्षणं आहेत सगळी. ओके. आणि आई-बाबांना कळतं, की माझ्या लेकराला नजर लागलेली आहे, हं, हं. दृष्ट लागलेली आहे. हे आपल्या मुलाचं आपल्याला समजतं. हं. त्यासाठी प्रत्येक आई आपल्या लेकरासाठी नजर दोषाचा व्हिडिओ बघून हं. मी ताईतच बनवायला त्याच्यामध्ये शिकवलेलं आहे. हं. ताईत कसा बनवायचा? हं, हं. तुमच्या मुलासाठी, तुमच्या मुलीसाठी ताईत कसा बनवायचा? किंवा स्वतःसाठी सुद्धा. हं. हे मी त्या व्हिडिओमध्ये पूर्ण एक्सप्लेन केलेलं आहे. आई आहे, हं. तिला आपल्या लेकरासाठी नजर दोषाचा उपाय पाहिजे. हं. मग नजर दोष घालवण्यासाठीचा उपाय यावर क्लिक करायचा व्हिडिओच्या इथे. ओके. 1 ते 6 नंबर दिसतील. हं. त्या आईनी आपल्या मुलासाठी उपाय घेताना मला माझ्या मुलासाठी उपाय पाहिजे असं म्हणून तिला जो नंबर वाटेल त्या माऊलीला त्या तिने तिकडे क्लिक करायचं. जो उपाय येईल त्यात मी ताईत बनवायला सांगितलंय. ओके. ताईत बनवण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. हं, हं. तुमच्यासाठी कुठला प्रकार येईल हं, हं. आणि सगळे प्रकार सोपे आहेत. ओके. म्हणजे बनवता येतील असे. खूप सोपे. तर ते मी तिकडे सांगितलेलं आहे. तर तो ओके. ताईत बनवायचा आणि मुलाच्या गळ्यामध्ये घालायचा. माझी आई मला नेहमी म्हणायची, की "बाळा नजर लागते." बऱ्याच वेळा असं व्हायचं, की मी व्यायाम करायचो, तब्येत चांगली व्हायची आणि कोणाची तरी नजर लागायची आणि परत मी विनाकारण आजारी पडायचो. मम्मी मला म्हणायची, की "तुला नजर लागते कोणाची तरी." पण प्रामाणिकपणे सांगतो मला ह्या गोष्टी पटत नव्हत्या. मला वाटायचं, की अरे काय असं काही नसतं वगैरे. पण सडनली 6-7 महिन्यामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्याच्यातून मला अनुभव आल्यानंतर मी जेव्हा कनेक्ट झालो, वेबसाईटवरती गेलो आणि मी तिथे जाऊन नजर दोषाचा व्हिडिओ बघितला. त्याच्यातील जो काही उपाय आहे त्यानुसार मी हा ताईत तुम्हाला दाखवतो मी आवर्जून. हा बनवला. त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या माझ्या लाईफमधल्या आणि अजूनही भरपूर गोष्टी बदलणार आहेत. तर मला आवर्जून सांगावसं वाटतं नजर ही प्रत्येकाला लागते. नजर लागल्यानंतर आपण बऱ्याच उपाय करत असतो घरगुती वगैरे. ते करत बसण्यापेक्षा सरळ वेबसाईटवरती जा. तिथे नजर दोषाचा व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ बघून घ्या. त्याच्यात जो काही उपाय तुमच्यासाठी दिलेला आहे तो उपाय करा. 100% सांगतो तुमचा नजर दोषाचा प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह होऊन जाईल. मग अशी लहान मुलांबद्दल आपण बोललो, की नजर दोषाची लक्षणं काय असतात? हं. आता तुमचं उदाहरण घ्या किंवा आपल्या पिढीचं उदाहरण घ्या. मोठ्यांमध्ये काय होतं? अचानक कामामध्ये अडथळे येणं. ओके. हं. अचानक आपण करत असलेल्या कामाबद्दल आपल्याला भीती वाटणं. हं. मी जे काम करतोय ते योग्य नाहीये आणि मी ते सोडून देतो. अशी भावना सतत वाटणं आणि आपण आपल्या ध्येयापासून परावृत्त होणं. ओके. हे मोठ्यांच्या बाबतीमध्ये बघायला मिळतं. ही लक्षणं असतील तर तुम्हाला 100% नजर लागली हे लक्षात घ्यायचं ओके. आणि त्यासाठी तो उपाय तो व्हिडिओ करायचा. आहे वेबसाईटवर. कारण अगेन आपली काहीही चूक नसताना लोकं घोकतात ना, लोकांना नाही ना प्रगती बघवत बरोबर. आणि कोणी नजर लावलीये ह्याकडे दुर्लक्ष करा. हं, हं, हं. कोणी केलंय यात पडू नका.
म्हणजे थोडक्यात कारणं शोधत बसण्यापेक्षा डायरेक्ट सोल्युशन बघा आणि त्याच्यानुसार काम आणि करा तुम्ही. पुढे जा. पुढे जा. येस, ते तुमची तुमच्यासाठी प्रगती बोलेल. अगदी, अगदी, अगदीच. मला अजून एक हं. विचारावंसं वाटतं तुम्हाला. आपल्या वेबसाईटवरती इच्छापूर्तीचा जो व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओमध्ये नक्की आपण काय हे देतोय? कोणकोणत्या इच्छापूर्तीसाठी आपण इच्छापूर्तीचा व्हिडिओ बघू शकतो. हं. तर कामात येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यासाठी आणि कोणत्याही योग्य इच्छेपूर्तीसाठी आपण ते व्हिडिओ बघू शकतो. म्हणजे नोकरी असेल, विवाह असेल. करेक्ट. नोकरी, लग्न, व्यवसाय, ओके. प्रॉपर्टीची कामं होणं, शिक्षण. शिक्षण, ओके. येस, करिअर ग्रोथ तुमची. करिअर ग्रोथ, येस. ह्या सगळ्यासाठी असंख्य इच्छा आपल्या असतात. बरोबर. ती प्रत्येक योग्य इच्छा पूर्ण होण्यासाठी हं, हं, हं. तो व्हिडिओ, इच्छापूर्ती आणि कामातले अडथळे दूर होण्यासाठी ओके. ह्या कॉलमला क्लिक केल्यानंतर जे व्हिडिओ आहेत हं, हं. ते व्हिडिओ आपण बघू शकतो. तर मला सांगायचं एवढंच आहे तुम्हाला, की जसं प्रत्येकजण वेगळा आहे, तसे प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. माणसाच्या आयुष्यामध्ये नाना प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात. त्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला हा इच्छापूर्तीचा व्हिडिओ देणार आहे. तर जास्तीत जास्त लोकांनी या वेबसाईटचा वापर करावा असं मी प्रामाणिकपणे सांगेन. कारण मी मग परत एक लाईन रिपीट करतो, जोपर्यंत मी एखाद्या गोष्टीचा अनुभव घेत नाही, तोपर्यंत मी कुठलीही गोष्ट लोकांना सजेस्ट करत नाही. मी स्वतः हा अनुभव घेतलेला आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी वेबसाईटवरती जा, तिथे इच्छापूर्तीचा व्हिडिओ बघा. त्याच्यानंतर नजरदोष असेल तर त्याचा व्हिडिओ बघा. तिथे अनेक प्रकारचे तुम्हाला व्हिडिओज दिसतील. जसा तुमचा प्रॉब्लेम असेल तसे तुम्हाला तिथे व्हिडिओज दिसून येतील. ते व्हिडिओज बघा. तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला मिळून जाईल. पुन्हा एकदा सांगतो, एखादा प्रॉब्लेम असतो तेव्हा त्याचं कारणं शोधत बसू नका. डायरेक्ट सोल्युशन शोधा आणि प्रगती करा. तुमची होणारी प्रगतीच ते इतरांसाठी जे काय असेल ते उत्तर असणार आहे. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल, की ही वेबसाईट यूज कशी करायची? तर मला एक सरळ साधी सोपी पद्धत तुम्हाला सांगतो. वेबसाईट ओपन करा. जी काही वेबसाईटची लिंक वगैरे असेल ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, कमेंट्समध्ये देईल. त्याचबरोबर आपल्या स्क्रीनवरती सुद्धा ती डिस्प्ले होईल, व्हिज्युअल होईल. तुम्ही ती वेबसाईट ओपन करा. ती वेबसाईट ओपन केल्यानंतर तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल त्या रिगार्डिंग तिथे तुम्हाला व्हिडिओज दिसतील. त्या व्हिडिओवरती क्लिक करा. तिथे तुम्हाला काही नंबर्स दिसतील. तिथे तुम्ही एकच नंबर क्लिक करा. जर तुम्ही तिथे कन्फ्यूज असाल तर थोडंसं थांबा. तुमच्या आराध्य दैवताचं जे काही नाव असेल ते नाव घ्या. एक 2 सेकंद पॉज घ्या आणि तिथे एक नंबर सिलेक्ट करा. तो नंबर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तिथे उपाय दिसेल. त्या व्हिडिओच्या माध्यमातून तो उपाय करा. तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला मिळून जाईल. पुन्हा एकदा सांगतो, प्रॉब्लेमचं कुठलंही कारणं शोधत बसू नका. ते शोधत बसलात तर तुमच्या आयुष्यातला मौल्यवान वेळ वाया जाईल. त्याच्यापेक्षा सोल्युशन शोधा. पटकन तुम्हाला रिझल्ट येऊन जाईल आणि तुम्ही पुढे जा. तुमची होणारी प्रगतीच इतरांसाठी जे काय असेल ते उत्तर असेल. मॅम इथे आलात आणि तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलंत. खरं तर मला अजून तुमच्यासोबत बोलायची इच्छा आहे. पण काय होतं, आपल्याला लिमिटेशन्स येतात कुठेतरी. पुन्हा आपण नेक्स्ट वीकमध्ये पुन्हा एक पॉडकास्ट करू. नक्की. त्या पॉडकास्टच्या माध्यमातून अजून नवीन माहिती आपण आपल्या ऑडियन्सपर्यंत पोहोचवण्याचा चालेल. प्रयत्न करू. मला इथे एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटेल. हा पॉडकास्ट प्रमोशनल नाही आहे. माझ्या लाईफमध्ये ज्या प्रॉब्लेमना मी फेस केलं किंवा मी ज्या पद्धतीने सफर करत आलो, त्याचं मला मूळ सापडत नव्हतं. जेव्हा मी स्वतः वेबसाईट ओपन केली किंवा वेबसाईटचा यूज केला, तिथल्या व्हिडिओचा यूज केला, त्याच्यानंतर मला त्याचं प्रभावी असं सोल्युशन मिळालं आणि माझ्यामध्ये तो बदल मी घडवला आणि म्हणूनच तुम्हाला सगळ्यांना सांगावंसं वाटलं आणि मी मॅमना रिक्वेस्ट केली, की तुम्ही माझ्या पॉडकास्ट चॅनलवरती या आणि आमच्या ऑडियन्सला ह्या गोष्टी सगळ्या समजून सांगा. जास्तीत जास्त लोकांनी ही वेबसाईट यूज करा. पुन्हा आणि आम्ही दोघे पण तुमच्या भेटीला येणारच आहोत. नक्की. तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि Thank you. पुन्हा आपण लवकरच भेटू. नक्कीच. थँक्यू. धन्यवाद.